नील राजे, राजे, देखो तो कौन आ गया है। तुम्हारी आरज़ू पूरी हो गई है। रागिणी, नील, कसा आहेस तू? ही काय अवस्था करून घेतलीस तू नील? माझा नील असा कधीच नव्हता. शुक्रिया बाबा, बहुत बहुत शुक्रिया. आमची इच्छा तुम्ही पूर्ण केलीत. रागिणी, रागिणी कुठे होतीस तू? खूप वाट बघायला लावलीस. पण हरकत नाही. आमची शेवटची इच्छा होती तुला पाहायची. रागिणी, तू आम्हाला सोडून का गेलीस हे नाही विचारणार, पण एवढं मात्र नक्की, आता आम्ही सुखानं मरू शकतो. असं बोलू नकोस. तुला अजून जगायचंय. देखा बेटी, तुम्हारे बिना ये बिल्कुल जिंदा लाश की तरह जी रहा था. आता त्याला सोडून जाऊ नकोस. आखिर तक उसका साथ निभाना. नाही बाबा, रागिणी आता मला सोडून कुठेही जाणार नाहीये. मलाही आता जगायचंय तुझ्यासाठी, आपल्या स्वप्नांसाठी. रागिणी, 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 रागिणी थांब, मला सोडून जाऊ नकोस. रागिणी थांब, रागिणी, रागिणी थांब, जाऊ नकोस मला सोडून. रागिणी थांब, मला सोडून. क्या हुआ बाबा? क्या हुआ बाबा? रागिणी सोडून चालेल तिला, प्लीज थांब थांब थांब. ख्वाब देख रहे थे. बाबा, रागिणी आता इथे आली होती. माझ्या समोर होती ती. परत सोडून गेली मला. राजे, ती परत कशी येईल? वो तो तुम्हें कब की छोड़ के चली गई है, वापस ना आने के लिए. म्हणजे रागिणी इथे आली नव्हती. ते स्वप्न होतं बाबा. स्वप्नच पाहत होतास तू. खुदा करे आणि तुझं हे स्वप्न सच हो. मला माहितीये तुझं विक्रमादित्यवर खूप प्रेम आहे. त्यामुळे मी विक्रमादित्यबद्दल किंवा तुमच्या लग्नाबद्दल तुझ्या मनाविरुद्ध काही बोलले की तुला माझा खूप राग येतो. नाही म्हणजे मी समजू शकते, पण तरी मी तुझ्याशी हे सगळं बोलतेय. तुझ्या लग्नाला विरोध करते कारण मी तुझ्यामध्ये मला स्वतःला बघते. माझा आजचा वर्तमान काळ तुझं उद्याचं भविष्य काळ असणार आहे, म्हणून मी या लग्नाला विरोध करते. देवयानी,
तू लग्न करायला तर निघालीस, पण चुकून जर रागिणीचं बोलणं खरं ठरलं तर? आठवतंय ना ती काय म्हणाली ते? तिचा वर्तमान तेच तुझं भविष्य. नाही, आता काहीही झालं ना तरी मी माघार घेणार नाही. नाही ते ठीक आहे, तू माघार घेऊ नकोस, पण एक गोष्ट लक्षात ठेव, जसं तुझं विक्रमादित्यवर प्रेम आहे तसंच तिचं नील भैयांवर प्रेम होतं. तरीही जे झालं ते झालं, आता त्यावर विचार करण्यात काहीच अर्थ नाहीये. मी विक्रमशीच लग्न करणार. आणि हो, नील भैया आणि रागिणीला सुद्धा एकत्र आणायचंय, त्यामुळे मी आता जास्त वेळ फुकट नाही घालवणार. अमोल, तू मला काहीही कारण सांगू नकोस. हे बघ, देवयानीच्या लग्नाला तुला यावंच लागेल, सुट्टी असो वा नसो. तू त्याची काळजी करू नकोस, बाबा येतील तुला घ्यायला. हो हो, सुट्टीचा अर्ज घेऊन येईल. मॉम तू काय? एक मिनिट शाहू. हा हा, फक्त तू बॅग भरून तयार राहा. हा, ओके ओके, बाबा आल्यावर फोन करते. बाय बाय बाय. काय झालं तुला ओरडायला? देवयानीच्या लग्नाबद्दल तुला केवढं कौतुक आहे. तुझ्या बोलण्यातून सतत जाणवता येते. असं का बोलतेस राहू? मग काय, अमोलच्या इथे येण्याने असं काय फरक पडणार आहे? तो जर नाही आला तर लग्न होणार नाहीये का? तो नाही नाही म्हणतोय तरी नाही, तू ये ये. अगो किती आग्रह करायचा. हेच तुझं सगळं कौतुक दिसतं. श्रावू, मी आता काय बोलते त्याचा विचार कर जरा. मॉम प्लीज, अमोलच्या इथे येण्याने असा काय फायदा होणार आहे? अगं फायदाच फायदा होणार आहे. राजशिर्केंची स्वतःची बोर्डिंग स्कूल आहेत. अमोलसाठी आपल्याला सहज तिथे ऍडमिशन मिळू शकतं. तुला असं नाही वाटत अमोलने परदेशात जाऊन शिक्षण घ्यावं? त्यासाठी सुद्धा आपल्याला राजशिर्केच मदत करते. फक्त एक काम कर, यापुढे सगळ्यांशी गोड बोल. माझ्यापासून सुरुवात कर. चल. शी, कसं होणार आहे या मुलीचं कोणास ठाऊक. हॅलो. हॅलो, मी देवयानी बोलते. देवयानी, तू? खरं सांगू, तुझा आवाज ऐकून मला खूप आनंद होतोय. बरं सांग, का फोन केला होता? वहिनी कशा आहात तुम्ही? तू काय म्हणालीस? परत बोल. मी म्हंटल वहिनी कशा आहात तुम्ही? तू मला वहिनी म्हणालीस? हो, तुम्ही विक्रमच्या वहिनी आहात, मग आता लग्न झाल्यावर माझ्याही वहिनीच होणार ना? अच्छा, म्हणजे मी तुला एवढं समजावून सांगितलं तरी तू तुझ्या निर्णयावर ठाम आहेस तर? वहिनी, हे सगळं आत्ताच फोनवर बोलायला हवं का? आपण शांतपणे भेटून बोलू शकतो. म्हणजे भेटाल ना मला? हो नक्की. कुठे भेटायचंय सांग. मी तुमच्या घरी येऊ? चालेल, मी वाट पाहते तुझी. ओके, येते मी. बाय. माझ्या एक लक्षात येत नाहीये, माझ्या बाबतीत जे घडलं ते मी सगळं तुला सांगितलंय, तरी विक्रमशी लग्न करण्याचा विचार तू करूच कसा शकतेस? देवयानी, तू शिकलेली आहेस, अगं थोडा तरी विचार कर. वहिनी, इनफॅक्ट तुम्हाला भेटल्यानंतर आणि तुमच्याबद्दल कळल्यानंतर माझा प्रेमावरचा विश्वास आता अजून वाढलाय. देवयानी, तू काय बोलते? तुझं तुला तरी कळतंय का ग? हो, कळतंय. वहिनी, फक्त त्या घटनेकडे माझा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. एका माणसाच्या स्वार्थामुळे तुम्हाला तुमच्या पतीपासून वेगळं राहावं लागलं, पण वेगळं राहूनही नील भैयांवरचं तुमचं प्रेम
कमी झालं नाही ह्याचं मला जास्त कौतुक वाटतं. असं बोलणं खूप सोपं आहे देव्याने, पण जेव्हा असं जगायची वेळ येते ना, तेव्हा जे दुःख होतं ते तुला नाही कळणार. मला फक्त एवढंच कळतं वहिनी की प्रेमामध्ये एवढी ताकद असते की सावित्री समोर यमराजाला सुद्धा हार मानावी लागली होती. आणि म्हणूनच माझा निर्णय ठाम आहे, मी विक्रमशीच लग्न करणार. पण हां, हे लग्न तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही आणि नील भैया एकत्र आम्हाला आशीर्वाद द्याल. ते शक्य नाही. का शक्य नाहीये? भैया साहेबांचा स्वभाव तुला माहितीये ना. नाही वहिनी, आता माघार नाही. तुमच्या प्रेमावर तुमचा विश्वास आहे ना, मग आणि राहिला प्रश्न भैया साहेबांचा, तर ते तुमचं काहीही बिघडवू शकणार नाही. तुमच्यासाठी त्यांना विरोध करायला मी समर्थ आहे. आम्हाला ताबडतोब रिझल्ट हवेत. आधी प्रेताची विल्हेवाट लावा आणि नंतर फोन करा. हो, किती वेळा तोच प्रश्न विचारताय? मणी ठाकूरलाच मारायचंय. तुम्हाला मध्ये पडायला कोणी सांगितलंय? एखाद्या चुकीची एवढी मोठी शिक्षा देणार तुम्ही त्यांना? एखाद्याच्या आयुष्याशी खेळण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? असं निर्दयीपणे वागू नका. ऐका आमचं. आम्ही सांगतो ते तुम्ही ऐका. इकडे जे काय ऐकलं ते बाहेर बोलू नका, नाहीतर मणीच्या पत्नीप्रमाणे तुम्हाला आपलं सौभाग्य गमवावं लागेल. विक्रम भाऊजी, तुम्हाला पटतं यांचं वागणं? खरं सांगायचं वहिनी तर भैया साहेबांचा निर्णय आम्हालाही फारसा पटला नाही. पण तुम्हाला त्यांचा स्वभाव खूप चांगला माहिती आहे. एकदा त्यांनी एखादा निर्णय घेतला की मग तो अंतिम असतो. आणि मणींनी जर खरंच काही चूक केली असेल तर त्याची सजा त्यांना मिळायला पाहिजे. काय मजा आली ना वहिनी. आणखीन आपल्याकडे थोडा वेळ असता ना तर देऊच्या लग्नाची खरेदी आणखीन डिस्काउंट मध्ये झाली असती. काय बट आहे माझी, पाहिलीत ना? तुम्ही देऊच्या लग्नाच्या खरेदीला गेला होतात? हो, जाताना आम्ही तुम्हाला सांगूनच गेलो होतो बाबा. तसं विसरलो असेल मी. वहिनी, बाबांना त्यांच्यासाठी आणलेले कपडे दाखवा ना. हो, दाखवते ना. यात आहे ना. हा,
अरे बापरे, काय छान आहे. वाव, तर मस्त शर्ट आहे. रंग पण छान मिळाला नाही. माझ्यासाठी काय नाही आणलं? साक्षी, तू गडबड करू नकोस हं. बाबांना सगळी खरेदी दाखवू ना, तेव्हा तुझेही कपडे बघायला मिळतील तुला. बाबा देऊसाठी साडी आणलीये, विधीला लागेल ना. हो बरोबर. थांबा मी दाखवते तुम्हाला. थांबा बाई, मी बघते. अगं साक्षी, या पिशवीत हा, आहे. तिकडे आहे. अगं किती महाग शर्ट घेतलास माझ्यासाठी. असू दे हो, आवडला ना तुम्हाला रंग. वाव, काय मस्त साडी आहे ना. असणारच, 800ची आहे. साक्षी, ही साडी खास काकाकडून ना. काका मस्त आहे. मी देऊला सांगते. देऊ, हळूहळू जरा. ए, तुझ्या लग्नाच्या वेळेस पण अशीच खरेदी करू आपण. हा, देऊ बघ काय मस्त ना साडी. बाबा, तुम्हाला आवडली ना खरेदी? अरे म्हणजे काय, असं काय म्हणतोस? खरं तर मलाही खरेदीला यायचं होतं. म्हणजे देऊसाठी माझं ठरलेलं गिफ्ट घेतलं असतं. दादा तुम्ही काय देणार आहात देऊला? सस्पेन्स आहे, सस्पेन्स. हो ना, त्यानंतर साक्षी जाईल आणि मग माझे श्राऊ सुद्धा जाणार. ते सगळं खरं आहे, पण आपली देऊ ज्याच्याशी लग्न करणार आहे तो आहे तरी कोण? अरे असं काय बघताय? अरे आजारपणातून बरं होत असताना एखादी महत्वाची गोष्ट नेमकी आठवत नाही बघ. तुम्ही देऊच्या लग्नाबद्दल सांगितलं तसं नवऱ्या मुलाबद्दल पण सांगितलं असणार, पण आता नेमकं आठवत नाही. बाबा, तुम्हाला सांगितलं ना मी, देऊ विक्रमादित्य राजे शिर्केंशी लग्न करते. मकरंद, ते विक्रमादित्य हे नाव मला कुठेतरी ओळखीचं वाटतंय. बाबा, अहो ओळखीचं वाटणारच. अहो त्यांचं आणि तुमचं भांडण झालं होतं. म्हणजे आता तसं काही नाही म्हणा. अभिलाषा, आता हा विषय काढायची काही गरज नाहीये. गरज आहे. अभिलाषा, तू बोल. नाही म्हणजे मधल्या काळात काय घडलं ते तुम्हाला माहित नाही म्हणून मी सांगितलं हो. अभिलाषा, तू बोल. शाळेत बॉम्बस्फोट झाला, त्याची जबाबदारी स्वीकारून तुम्ही जेलमध्ये गेलात. जेलमध्ये तर मी आतंकवादी त्यांच्या कैदेत होतो आणि तो चिन्या. काकू प्लीज. साक्षी तू गप ग. हा, तर तुम्ही गायब होण्यामागे राजे शिर्केंचाच हात आहे असं आपल्या देवयानीला वाटलं, म्हणून ती विक्रमादित्यला भेटायला शाळेच्या टेरेसवर गेली. अहो तिकडे मोठा अपघात घडला आणि बिचारा विक्रम कोमात गेला हो. आणि हो, जसा तो शुद्धीवर आला तसा तो मागचं सगळं वैर विसरला. अहो घरी येऊन त्याने सगळ्यांची माफी मागितली, देवयानीला प्रपोज केलं. कळतंय ना बाबा, विक्रमादित्य राजशिर्केने देवयानीला प्रपोज केलं. एक मिनिट.